नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ तुम्ही म्हणत असाल ह्या ड्रेसवर कसं काय, तर हा माझा ट्रॅक सूट आहे आणि तुम्ही या ड्रेसवर ओळखलंच असेल मी कशासाठी आलेले आहे। तर इथं आम्ही आलेले आहेत रनिंग करण्यासाठी। तर म्हणजे खरं तर आम्हाला रनिंग करण्यासाठी लोकेशन सापडत नाहीत। हे गार्डन आहे छोटंसं, त्यामध्ये बघा कुत्र्यांना किती म्हणजे मला तर भुकायला त्यांचा आवाज यायला, बघा कसे बसले ते कुत्रे गार्डनमध्ये। ते पण इथे सर्कल आहे आणि तिथं कुत्रे बसलेले आहेत तिथं बघा, गार्डनमध्ये कुत्र्यासाठी गार्डन झालेलं आहे। तर इथं आम्ही रनिंग करण्यासाठी आलेलो आहोत। हे असा एरिया आहे, रोड रनिंगच करणार आहेत आम्ही। आणि तर तुम्ही पाहू शकता हे इकडं असा खूप लॉंग रस्ता आहे, तर आम्ही इकडं आता रनिंग करणं जातात। तर इकडं पाहू शकता सगळीकडून रस्ते आहेत, ते सर्कल आहे रस्ते आहेत आणि आम्ही कसं रनिंग करतात। आणि वाटलं तर माहिती आहे माझ्यासाठी लोकेशन करून हुडकतात, तर रनिंगला चांगलं लोकेशन असलं तर तुम्ही पाहू शकता। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। तर अशा प्रकारे आम्ही म्हणजे आता झालेले आहेत माझे 2 राऊंड मारून झालेले आहे, 1600 मीटर आणले आणि नंतर आता रिलॅक्स झाले, थोडी स्ट्रेचिंग केली। तर चला म्हणलं आपल्या व्हिडिओला स्टार्ट करावं, सांगावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला। तर येस, माझा जे गेलेला चान्स होता तर त्यासाठी मी डबल तयार झालेली आहे। कसे म्हणजे इच्छा होत नव्हती, म्हणजे वेगळीच भीती वाटत होती मला खरं तर, कारण अपयश आल्यानंतर ते पचवणं खूप अवघड आहे आणि नंतर डबल त्यात धाडसाने आणि उत्साहानं पूर्ण डबल प्रॅक्टिस करणे, शून्यापासून डबल सुरुवात करणे ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि जे अपयश येतं ते पचवणं पण खूप खतरनाक आहे, ते सांगण्याच्या पद्धतीला आहे खरं तर। झाली मी डबल रेडी आणि डबल सुरुवात केलेली आहे चालू। तर तुम्हाला माझे असेच ब्लॉग बघायला भेटतील आणि मी ब्लॉग करण्याचं माझं कारण एकच आहे की बाबा चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण ह्याच्या नादानं खाणं, माझी दररोज डेली रुटीन तुम्हाला कळेल मी काय करते काय नाही। तर मी इथून पुढे तुम्हाला टाकत राहील। रनिंगला आलेले आहे आणि खरं तर आम्ही मी शोधत राहते की आम्हाला कुठेतरी चांगलं ग्राउंड भेटेल, कारण रोड रनिंग करू पाय कसे एकदम जाम होऊन जातात आणि रुपतात, सिंपेन होते खरं तर। अशा प्रकारे तुम्हाला नवीन दररोज माझे व्हिडिओ पाहायला भेटतील। तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही। आणि फास्ट कसं वाटते? भारी वाटते, रंग कलरचं वेगळं सुकून भेटते। क्या मग ते ह्याच्यावर पाय हा ना, इथून नाही जमत, स्ट्रेचिंग करू आपण इकडे जाऊन। कुत्रे कशा झोपलेत? आता सध्या स्ट्रेचिंग करतात आणि जातात घरी। इथून पलीकडे आहे ना उभा राहिला। तिथून हात पुरत नाही ना, पण तेवढंच आहे बरं आहे इकडं। तर इथं बघा मित्रांनो, आम्हाला आंब्याचं खूप मोठं झाड आहे आणि ह्याला इथं ऑलरेडी कोणतरी केलेलं असेल लोम करण्यासाठी, ताराचं बनवलेलं आहे। चल मार उडी, लोखंडाचं उडी मार इकडून नाही ना, हाताला थोडं पुरं जंप ठेवायला आहे। हे हातात बरोबर बसलं ना, दंडात पावर येण्यासाठी बरोबर आहे। इकडून अंधार दिसतोय, चल दुखायचं ना नंदा। लॉम करायचं नाही, वरी पण जावं लागतंय। ये तो भाई नाहीच करायला प्रयत्न,
सध्या दंडावीने पॉवर नाही, आता तर सुरुवात केलेली आहे मी. तरी नाही म्हणलं तरी ग्राउंडला मी 15-20 दिवस झालेला आहे, चालू केलेलं आहे, कंटिन्यू येत आहे. आणि डबल शून्यापासून सुरुवात म्हणल्यावर माझे वजन पण वाढलेलं आहे. तर वजन मला पहिल्यांदा कमी करायचं आहे आणि नंतर मला मग हे थोडं करतं आपला स्टॅमिना बिल्डअप होते. तर बघूया आपण किती फरक पडतो किती नाही. तर सुरुवात केलेली आहे. तर आता स्ट्रेचिंग करून घेते. स्ट्रेचिंग झाल्यानंतर जायचं आहे आम्हाला परत, कारण आता 7 वाजत आहेत, अंधार होत आहे, त्यासाठी घरी जायचं आहे. तर स्ट्रेचिंग करते आणि घरी जाते.